कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे घे। थँक्यू आशू। भाऊंच्या तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत, म्हणजे ते सतत बोलत नसतील पण तरी तू त्यांची जागा घ्यावी असं त्यांना कायम वाटतं। भाऊंची जागा मी कशी घेणार? त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही। त्यांची जागा आपण नाहीच घेऊ शकत, पण भाऊंनी हे जे काही सगळं उभं केलंय ते कणाकणाने वाढवण्याचा, सांभाळण्याचा प्रयत्न आपण करूच शकतो ना। आणि आता ही जबाबदारी तू घ्यायची आहेस। मी घेतलीये, मी ठरवलंय डेडिकेशननी काम करायचं। आणि तू आहेस ना काका, तू मला सल्ले देत जा, मला सांग काय करायचं काय नाही करायचं, मी करीन सगळं। मला माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे। त्याने एकदा ठरवलं ना की तो ते करून दाखवेलच। मी ह्यावेळी करेन। हेच बोललो मी भाऊंना, हेच बोलणं झालं आमचं। त्यांना मी म्हटलं की आशू पूर्णपणे केपेबल आहे, तर मला भाऊ काय म्हणाले, मग लक्ष्मण आता त्याची जबाबदारी तू घ्यायची। आशू खूप गोष्टींवर काम करायचंय आपल्याला। गुड मॉर्निंग। हॅलो, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। तुझा पहिला टास्क काय सांग? काय? इथेच आपल्या या शहराच्या बाहेर आपली एक फॅक्टरी आहे, तिथे जाऊन व्हिजिट करायचं। तो आपला खूप महत्वाचा प्लांट आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं। तिथे गेलास की ते सगळं व्यवस्थित समजून घे। चालेल, म्हणजे त्याची जबाबदारी तुझ्यावर टाकता येईल ना। आणि काही कठीण नाहीये, तिथे गेलास की तुला आपोआप समजेल। काका, माझं आणि भाऊंचं बोलणं झालं होतं, तर भाऊंनीच मला सांगितलं की फॅक्टरीमध्ये मी जायचंय म्हणून। हो सुहास, पण त्यानंतर माझं भाऊंशी बोलणं झालं आणि आमचं ठरलं की ही आशूसाठी सुवर्ण संधी आहे, त्यामुळे त्यालाच आता तिथे जाऊ दे, म्हणजे सगळ्या गोष्टी त्याला व्यवस्थित कळतील। हा मग सुहासचं काय? नाही, त्यांनी एवढं सगळं प्रिपरेशन करून ठेवलं, त्याचं काय? भाऊ नेहमी असं का वागतात ना, तेच मला कळत नाही। काय चाललंय हे आई? अगं हो हो कीर्ती, एवढं अपसेट व्हायचं काहीच कारण नाहीये। मी बोलेन त्यांच्याशी। आणि कसं आहे, सुहास अनुभवी आहे, त्याला ऑफिसमध्येही काम असतं। आता अशा नवीन सिच्युएशन्स आशू कशा सांभाळतो, त्याला हँडल करता येतंय का हे बघायला पाहिजे। ते करूया ना। हो हो। अगं पण आई, कीर्ती अगं असू दे, भाऊंनी आणि काकांनी जो निर्णय घेतलाय त्याच्या मागे काहीतरी त्यांचा विचार नक्की असेल ना। आशू तू जा फॅक्टरीत, मी जातो काका ऑफिसला। ताई हे घे, तू जॅम खा। ते ग्लास दे, ज्यूस देते तुला जरा। अजून किती वेळ थांबायचंय? किट्टू डार्लिंग, अगं शांत हो, चिडून काय होणार आहे का? चिडू नको, मग काय करू? वेळ बघतोयस? अगं ठीक आहे, येईल तो, कुठल्या तरी कामात अडकला असेल। म्हणजे आपल्याला कामं नाहीयेत? काय रे, किती वेळ? सॉरी, जरा काम आलं होतं अर्जंट। ए, तुझ्या कामाचं सांगू नकोस। आम्ही जे काम दिलं ना ते कुठपर्यंत आलंय ते सांग। त्याला थोडा वेळ लागेल, काम सोपं नाहीये, थोडं थांबावं लागेल प्लीज। काय समजतोस रे तू स्वतःला? हे बघ, आम्ही काम दिलंय तुला, त्यामुळे ते काम वेळेतच व्हायला पाहिजे। आणि या कामात फक्त आमचा फायदा नाहीये, तुझा किती फायदा आहे ना हे तुला चांगलंच माहिती। हे बघा मॅडम, तुम्ही हे मला काम म्हणून जरी दिलेलं असलं तरी मी हे काम म्हणून करत नाहीये। दिव्यावर माझं खरंच प्रेम आहे आणि तिला मिळवण्यासाठी मी हे सगळं करतो, आणि या सगळ्यात मला तिला दुखवायचं तर अजिबात नाही। अच्छा, हो का? नाही मग ठीक आहे, मग मीच एक काम करते, मी अशा माणसाला हे काम देते जो माणूस हे काम काम म्हणून करेल। तू तुझ्या दिव्याचं मन जपत बस रिकाम्या खिशाने। चल सुहास। ठीक आहे, मी करतो घाई, पण या सगळ्यात दिव्या बरोबर मी काहीही चुकीचं करणार नाही हे मी अगोदरच सांगून ठेवतो। ए, एक लक्षात ठेव, तू आमच्या कंपनीत कामाला आहेस, त्यामुळे तुझी नोकरी आता या क्षणाला जाऊ शकते। बोलताना जरा विचार कर। चल उतर। काय समजतो रे हा स्वतःला?
म्हणजे दिव्याला दुखवणार नाही. माज बघतोयस का त्याचा? किटू डार्लिंग, डोंट वरी, हा इझिली मॅनेज होईल. आपल्या गळाला लागलेला फार महत्वाचा मासा आहे हा, त्याला असं सोडून चालणार नाही. हाय शिवा. अरे काय क्वीन कुठे? अगं ते क्वीन गेली सर्व्हिसिंगला, सो ही रिप्लेसमेंट क्वीन आहे. अच्छा, ऐक ना, मला तुला काहीतरी विचारायचं होतं. कळलं मला ते. कसं कळलं? मग अशी गाडीतनं उतरला ना तेव्हाच कळलं काहीतरी विचारायला आलाय. हो का? ऍक्च्युली ते तू काय काम करते आता? अरे ही बघ ना, ही बॅटरी बदलते रे. ह्या बॅटरी एवढ्या खराब होतात ना लगेच. अरे MNC LPF ची आहे का? खराब होते, 2-2 महिने त्या खराब होतात रे, तेच काढून. हा, हेच ऐकलंय मी, LPF च्या लगेच खराब होतात. अगं मी ती याची वापरतो, MNC. आमच्या गॅरेज मध्ये त्याच असतात. MNC ची डीलरशिप होती आमच्याकडे. हो का? हा, वाटलं तुला डिस्काउंट मध्ये देतो ना. बरोबर, दे. 1 मिनिट. हा, तू हे विचारायला आलाय मला? नाही हे विचारायला नाही आलो. ऍक्च्युली मला तुला विचारायचं होतं, एक ऍक्च्युली काम होतं तुझ्याकडे. म्हणजे तुला अशी वेळोवेळी अवेळी मदत केली आहे ना, तो तू मला मदत करशील का? हो, काय झालं? तो काम असं आहे की बरं, मी येते. अरे क्या बात, थँक्स यार शिवा. मला ना वाटलं तुला काय वाटेल, मग हो म्हणशील नाही म्हणशील. मी आले फ्रेश. क्या बात आहे. उरते का, जागा होते का तुला? अरे काय तिकडे काय करतो? अरे मी शिवाला घेऊन जायला आलोय. आमचं जरा एक काम आहे. आमची एक फॅक्टरी आहे शहराबाहेर, तो तिथे जरा ऑटोमोबाईल्सचे रिपोर्ट बघायचे मला आणि थोडं अनालाइज करायचंय, म्हणून मी शिवाला घ्यायला आलोय. मांजा नाहीये ना आज, त्यामुळे. बरोबर, थँक्स. पण वेळेत तिला इथे आण बर का? चालेल ना काका, थँक्यू. हा, चला निघूया आपण. बरं ऐक ना, मला जमेल नाही सगळं. काय बोलते यार तू मेकॅनिक आहेस यार शिवा. ए शिवा, मला सांग, आपल्या गॅरेज मध्ये गाडी आल्यावर तू रिपेअर करतेस की नाही? हा, तशीच हेल्प कर त्याला. हा, बरोबरच बोलतोय तू. आणि ऐक, असं कुठलंच काम नाहीये जे आमच्या शिवाला येत नाही. बाय गँग. बाय. चला. शिवा, हे बघ, मला असं वाटतं ज्याचं काम त्याने करावं. हे बघ, तुला ते काम जमेल, पण हे काम आशूचं आहे. आपण उगीच पडायला नको. काय रे? हो ना, तू कशाला जातेस त्याच्यासोबत? काय मिळणार आहे तुला तिकडे जाऊन? बरोबर. बघा, तुम्ही दोघं खूप चुकीचं बोलता. अगं, आपल्याला जेव्हा गरज होती तेव्हा वेळोवेळी तो आलाय की नाही आपल्या मदतीला? मग आता जर त्याला माझी गरज आहे तर माझं कर्तव्य आहे त्याला मदत करणं. त्यामुळे मी जाणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.